श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास पहिला, अध्याय 11वा। रामानंदा तव पादकमळी मी नमता होऊनी आलो अळी। मज झिडकारिले समजोनी अळी पळालो तेथुनी गुरुराया श्रीराम। प्रपंचरूपी शुष्क काष्ठी कोरोणी झालो वृथा कष्टी। तेथे अवचटे तुझी भेटी भृंगरूपे जाहली श्रीराम। तेथे ज्ञान शस्त्रे मज टोचिले त्या विरोधाभासे मन भयभीत झाले। ऐसे बरेच वेळा टोचिले तरी मी शुष्क काष्ठ सोडीना श्रीराम। एक वेळा अळीचे भाग्य उदेले आपण कृपादृष्टी न्याहाळिले। मी मजकडे जो पाहिले तो मजसी भिंगोटी रूप आले असे श्रीराम। मग मी ते शुष्क काष्ठ सोडिले उडवनी चरण कमला सेविले। आता चरण कमला न सोडी वहिले अत्यंत सुख मज तेथे श्रीराम। प्रल्हाद बुवांच्या घराण्याचे पवित्रपण त्या घराण्याचे स्वधर्माचरण त्यांच्या अनुग्रहाचा दिन दशमाध्यायांती कथिला असे श्रीराम। या समासी प्रल्हाद बुवांची गुरुभक्ती कैसी प्रपंचातील विरक्ती कैसी विवेक वैराग्य स्थिती ती ऐकू सावचित्ते श्रीराम। प्रल्हाद गुरु चरणांकित झाले गुरुवाक्य असती विकलेले। सद्गुरूं करता पुले त्यांनी ओवाळिले सर्वस्वये श्रीराम। सद्गुरूचे बोलास्तव जीवितही केले वाव। सद्गुरु आज्ञा स्वयमेव तिळभरही न उल्लंघी श्रीराम। सद्गुरु समनुष्य बुद्धीने पाहिले न कधी कल्पनेने। सद्गुरु सेवा निस्सीमपणे केली अति उल्हासे तत्पर श्रीराम। आपुल्या शुद्ध भावार्थे सेवा करीती निस्वार्थे अंग चुकारपणा तेथे केला नाही अष्टौ प्रहर श्रीराम। मनात हे आणले नाही उच्च अथवा नीच काम कधीही। गुरुसेवे परीस उत्तम काही नित्य कर्म मानेना श्रीराम। जो जो सेवा असे कष्टाची तो तो आनंद अधिकची। निष्कपटपणे सेवेची जीवा गोडी वाटत असे श्रीराम। हा शिष्य अंग चोर का हा ती सेवा तत्पर। हा ही नाही मनी विचार वाटे ज्याचे फळ त्या मिळेल श्रीराम। यांचे मनी माझ्या इंद्रिय वृत्ती चाळविते सद्गुरु आहे ती। गुरु ब्रह्म ऐक्य भाव चित्ती यांच्या खंड वसत असे श्रीराम। वाटे सद्गुरु चरणी आपण चित्त वित्त जीव प्राण अर्पण करावे भावे करुण हे केव्हा घडे मनी वाटे श्रीराम। एके दिनी रामानंद खेरड्यास आले असते फिरतीस पाहुनी प्रल्हाद सेवेस ती सहर्ष चित्ती झाले श्रीराम। सद्गुरु मनी म्हणती जे प्रपंची उपजे वैराग्य वृत्ती तरी याची परमार्थी गती अधिक वाढेल निश्चये श्रीराम। श्रीरामानंदांचे दर्शनाप्रती भाविक लोकदर्शना नित्य येती। सर्व त्यांचे जवळ स्तुती करीती प्रल्हाद बुवांची तेधवा श्रीराम। महाराज त्यांचे अखंड स्मरण आणि गुरुवचन पालन शांती ही अति गहन प्रपंची वैराग्य तैसेची श्रीराम। तुम्ही म्हणता प्रपंची आसक्ती नाही ऐका सांगतो कैसीही। मला वाटे हाळ सदेही अनासक्ती तुम्हा कळली नाही श्रीराम। याने आपले सर्वस्व काही अर्पण केले रामापायी। पोट भरण्याची ही क्षिती नाही राम ठेवील तेने समाधान श्रीराम। या विषयाचा वीट आला जेणे देह प्रारब्धी टाकिला। जो आप्त तस्करापासून सुटला तेथे वैराग्य घर रिगे श्रीराम। महाराजांचे हे बोल स्वानुभवाचे असती अमोल। ऐसे बोलुनी लोक सकळ आपल्या घरी परतले श्रीराम। दुसरे दिनी महाराज निघाले दुसरे गावी जातो म्हणाले। महाराज निगती ते वेळे प्रल्हाद बुवा हिरमुसले दिसता ती श्रीराम। वाटे जणू वत्सासी गाय
टाकूनी गेली करू काय, अथवा तान्हुल्या टाकूनी माय, दूर गेली तैसेची श्रीराम. जड पावली गृही आले, मनी विचार करू लागले, महाराजे वैराग्य लक्षण कथिले, तैसे घडवूनी घेतील काय श्रीराम. महाराज मनी प्रल्हादाची, वासनान सुटली गृह प्रपंचाची, ते गृहदान केल्या मग घराची वासना, केवी राहील श्रीराम. मग राहील प्रपंचासक्ती, श्री कृपे दूर होईल ती, प्रयत्न करणे माझे हाती, तेवढा दृढ निश्चय करीन श्रीराम. ऐसा दृढ निश्चय केला, बोलाविले इष्ट मित्राला, त्यांना विचार सर्व सांगितला, गृहदान करणे म्हणून श्रीराम. गृहदान म्हणजे गृहेची नाते बढे, त्यातील वस्तू आणि कपडे, दागदागिने भांडे कुंडे, सर्वस्व दान होईल श्रीराम. या ब्राह्मणा घर नाही, त्या गृह द्यावे पाही, ज्या गरीबा भांडे नाही, त्यांना भांडे द्यावे की श्रीराम. या कोणा कपडे नाही, त्यांना कपडे देऊनी करा शांत, दागदागिने मोडूनी समस्त ब्राह्मणा दक्षिणा वाटावी श्रीराम. हे सर्व ऐकून घेता, म्हणती प्रल्हाद बुवा हे काय करता, एवढे कुटुंब तुमचे माथा, त्याचे कैसे होईल श्रीराम. प्रल्हाद बुवा म्हणती रामाच्या नावाने, भिक्षा मागू आनंदाने, यात समाधाना मुझे मने, त्याचा तो सांभाळील श्रीराम. प्रल्हाद बुवा कर जोडून, विनविती सकळा लागून, एवढी इच्छा करा माझी पूर्ण, म्हणजे समाधान होईल श्रीराम. प्रल्हाद बुवांची आई मायबाई, बाबांची पत्नी नानीबाई, गोपाळ बुवांची पत्नी राधाबाई यांना समीप बोलाविले श्रीराम. तैसेची पुरुषोत्तम बंधू यांना पुरुषोत्तम पत्नी साध्वी यमुना बोलावून या सर्वांना गृहदान हेतू कळविला श्रीराम. हे सर्व महाराज निष्ठावंत, महाराज हेतू आड न येत, गृहदाना होकार देत अंतरापासून सर्वही श्रीराम. आजही श्री महाराजांवरचे निष्ठा प्रेम पुरुषोत्तम बुवांचे वाढते दिवसादिवशीचे, सेवा करीती मनोभावे श्रीराम. मायबाईची महाराज भक्ती किती उत्कट असे ती, हे तिच्या अंतकाळीची स्थिती ऐकता कळू येईल श्रीराम. मायबाई अंतसमयी मुखाने राम नाम घेई मोठ्याने, प्रल्हाद बुवास बोलावी खुणेने, प्रल्हाद बुवा जवळी आले तई श्रीराम. प्रल्हाद बुवा म्हणती मायबाई, महाराजा विसरू नको ये समयी, मायबाई म्हणे बोलतो सकाळी, महाराज मज जवळ दिसती ना का श्रीराम. प्रल्हाद बुवांनी जैसे सांगितले तैसे सर्वस्व गृहदान झाले, एक एक वस्त्रे तेथून निघाले, राम मंदिरी आले असती श्रीराम. प्रल्हाद बुवा भिक्षेस निघाले, मागे बहुत लोक चालले, जय जय रघुवीर समर्थ बोले, नगर दुमदुमले सर्वत्र श्रीराम. सर्व लोक तेव्हा म्हणती, धन्य प्रल्हाद बुवांची वैराग्य वृत्ती, आपणास पैची न सुटे आसक्ती. आणि प्रल्हाद बुवांचा त्याग केवढा श्रीराम. त्यागाची ही परीक्षा पाहुनी परीक्षा, न वाढणाराने वाढली भिक्षा. राम साह्य असतो सत्पक्षा, हे कळून आले सर्वा श्रीराम. पात्रास भिक्षा घालती, राम मंदिरी धान्याचे ढीग होती, सर्वजण आश्चर्य करीती, की भिक्षा न कधी जाहली श्रीराम. भिक्षा संपून आले मंदिरी, पाहुनी वाटले नवलपरी, प्रल्हाद बुवा म्हणती ते अवसरी, सर्व भिक्षेचे अन्नदान करावे श्रीराम. दुसरे दिनी गोरगरिबाणी प्रतिष्ठित, सर्वान्नदान होत, हजारोंची बसली पंगत, जय जयकार होत चोहीकडे श्रीराम. बुवा प्रल्हाद बुवा मनी म्हणत, हे महाराज सत्य घडवून येत, त्यांचे त्यांना अर्पण होत, मी निमित्त मात्र असे की श्रीराम. आता या पुढे जे जे असे ते महाराजांचे असे, माझे नसे, ही बुद्धी दृढ करायचे महाराजा ते प्रार्थितो श्रीराम. महाराजे केवढा योग आणिला, गृह प्रपंचाचा मी पणा नेला, हे सर्व घडले त्यांच्या बोला, हेतूही पुरविला त्यांनीच श्रीराम. या दिवशी जैसे झाले अन्नदान, तैसेचे रात्र कीर्तन भजन,
त्या दिवशीची स्मृती अजून खेर्डेकर लोका होतसे श्रीराम. प्रल्हाद बुवांचे अग्निहोत्र षटकर्म चालले असे यथाक्रम. सद्गुरु पूजा आरती नित्यनेम श्री सत्ते चालू असे श्रीराम. या योगे प्रल्हाद बुवांची गुरुभक्ती आणि प्रपंचाची वैराग्य स्थिती तैसीच मनाची समाधान शांती श्रोतया कळून आली असे श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे प्रल्हाद बुवांची गुरुभक्ती गृहदान वैराग्य वर्णननाम एकादशाध्यायांतर्गत प्रथमः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास दुसरा अध्याय 11. सद्गुरु रामानंद दयाळा भावे नमितो तव चरणाला. जे तारक भवार्णवाला त्या चरणाश्रये तरेन श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी उरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.